नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्य शासनाने 1 ऑक्टोबर रोजी एक जी आर काढला आहे आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे। याचा अर्थ असा होतो की राज्यातील दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। पण खरी परिस्थिती पाहता दूध उत्पादन वाढवण्याचा जी आर काढण्यापेक्षा दूध उत्पादकाला दूध उत्पादकाच्या दुधाला योग्य भाव आणि त्या व्यवसायातील अडीअडचणी दूर करणे यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवे होते। कारण दुधाला योग्य भाव दिला तर दूध उत्पादकाला चांगले माहित आहे की दूध उत्पादन कसे वाढवायचे ते, पण तसे सरकार करताना दिसत नाही। सध्या या व्यवसायात भाकड जनावराचा तसेच नर वासराचा आणि महाग पशुखाद्याचा प्रश्न गंभीर आहे। हे प्रश्न शासन सोडवत नाही। सध्या अनेक पशुपालक असे आहेत की ज्यांची जनावरे वाहून गेली अथवा चारा वाहून गेला, त्यांना मात्र तुटपुंजी मदत देऊन शासनाला आणखी दूध उत्पादन वाढ पाहिजे, पण योग्य भाव द्यायचा नाही, म्हणजे फक्त पिळवणूक करण्याचा उद्देश दिसून येतोय। विशेष म्हणजे या समितीत एकही शेतकरी सामील केलेला नाही, म्हणजे फक्त शासकीय अधिकारी आणि दूध संघाचे प्रतिनिधीच असल्याने सगळे मिळून दूध उत्पादकांना कसे लुटता येईल हेच पाहणार आहेत। कारण दुधाला भाव मागणारा यात कोणीही नाही। या जी आर मध्ये फक्त ही समिती शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे असे सांगितले आहे आणि योजना राबवणार आहे, म्हणजे पुन्हा नवीन गाई आणि म्हशी आणून दूध उत्पादन वाढवणार आहे, पण भाव वाढवणार नाही, असाच याचा अर्थ होतो। या जी आर मध्ये दूध व्यवसाय हा शेतीपूरक जोडधंदा असून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटीकरणासाठीचा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे। राज्यात दुधाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने ज्या प्रादेशिक विभागामध्ये दुधाचे उत्पादन हे तुलनेने अल्प आहे, अशा ठिकाणी दूध उत्पादनास चालना मिळवण्यासाठी सहकारी खाजगी दूध संघ व दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाबाबत अडचणी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे। आणि यासाठीच ही समिती स्थापनेचं सांगण्यात येत असलं तरी मात्र यात एकही शेतकरी नसल्यामुळे खऱ्या अडीअडचणी ह्या शासनाला कळतील की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे। 2047 चे उद्दिष्ट विचारात घेऊन हा जी आर काढण्यात आलेला आहे। याकरता देशभरातील विविध राज्यातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या योजनांचा आढावा घेऊन सर्वोत्तम योजना राबविण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्यासाठी हा जी आर आहे। राज्यातील दुग्ध व्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत व राज्यातील ज्या भागामध्ये दूध उत्पादन कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी दूध उत्पादन वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचे सुचविलेले आहे। समितीने राज्यातील उत्पादित व विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत सर्वकष चर्चा करावी। दूध उत्पादक शेतकरी खाजगी व सहकारी दूध संघ यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना त्या अनुषंगाने समितीमधील सदस्यांसमवेत चर्चा करून दूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना सुचवणे, तसेच दुग्ध विकास विभागांतर्गत राज्य जिल्हा स्तरावर नाविन्यपूर्ण योजना तयार करणे, म्हणजे पशुसंवर्धन व दूध व्यवसायात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व बचत गट शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी हा जी आर काढण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना यामधून किती फायदा होतो हे आता येत्या काळात लवकरच लक्षात येईल। धन्यवाद।